बिग बॉस मराठीच्या नवीन पर्वात सूरज चव्हाणने सहभाग घेतला आहे. तेव्हापासूनच त्याच्याबद्दलच्या अनेक आशा अपेक्षा चाहत्यांकडून वाढल्या आहेत. त्याच्या या घरातील सहभागाबद्दल कलाकार व चाहते मंडळी कौतुक करताना दिसून येत आहेत. बिग बॉस मराठीच्या नवीन पर्वाबद्दल पुष्कर जोग, जय दुधाणे, मीरा जगन्नाथ, विशाखा सुभेदार यांसारखे अनेक कलाकार प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. या कलाकारांपैकी आणखी एक कलाकार पहिल्या दिवसापासून सूरजला पाठिंबा देत असल्याचे पाहायला मिळत आहे आणि हा कलाकार म्हणजे उत्कर्ष शिंदे. उत्कर्षने सूरजबद्दल त्याच्या भावना वेळोवेळी व्यक्त केल्या आहेत. अशातच त्याने सूरजबद्दलचं त्याचं मत मांडलं आहे. कलर्स मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरील बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमोखाली त्याने त्याचं मत मांडलं आहे. या प्रोमोमध्ये सूरज बिग बॉसच्या घरामध्ये झाडू मारताना दिसून येत आहे. तसेच सूरज नेहमीच बिग बॉसच्या घरामध्ये काही ना काही काम करताना दिसून येतो. याच प्रोमोखाली उत्कर्षने कमेंट करत म्हटलं आहे की ही ड्युटी नको, ती ड्युटी नको असं कधी बोलला नाही. शिक्षण नसूनही कधी भाषेचा माज, दुसऱ्यांचा अपमान केला नाही. कोणाबद्दल वाईट गॉसिप करताना दिसला नाही. कोणत्या मुलीचा अपमान केला नाही. गेममध्ये टिकण्यासाठी खोटं प्रेमाचं नाटक, रडणं, रुसणं, फुगणं असलं काही एक केलं नाही. एकटा राहतो, एकटा खेळतो, एकटा भिडतो, एकटा नडतो आणि एकटाच पुढे पण असणार दिसणार असं म्हणत उत्कर्षने सूरजचं कौतुक करत त्याला पाठिंबा दिला आहे. याचसह उत्कर्षने काही दिवसांपूर्वीच रेडिओ सिटी मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने सूरजचं कौतुक केलं आहे. यावेळी त्याने असं म्हटलं आहे की मी अख्ख्या महाराष्ट्राला सांगेन की सूरजला खूप खूप मतदान करा. मला राग का येतो, कारण मी आता बघतो की त्याला कुणीतरी हिणवत असतं. त्याला सतत कमी लेखत असतात. त्याला घरातील टास्क मधील कामे सुद्धा तशी दिली जातात. तो 2-2 वेळा भांडी घासत असतो. त्यालाच का 2-2 वेळा भांडी घासायला लावता? तोच का नेहमी टेबल पुसताना दिसतो? त्यालाच का तुम्ही बूट उचलायला लावता? तुम्हीच म्हणत आहात या घरात सगळे समान आहात, सर्वांना समान वागवलं पाहिजे, मग त्याच्याबरोबरच हे का? बिग बॉसने सूरजला बोलवून त्याला आत्मविश्वास दिला होता. याचे कौतुक करत उत्कर्षने असं म्हटलं आहे की बिग बॉसने ते केलं हे मला खूपच आवडलं. यापुढे त्याने जान्हवीकडून केल्या गेलेल्या त्याच्या अपमानावरही भाष्य केलं आहे. याबद्दल उत्कर्षने असं म्हटलं आहे की एका भागात जान्हवीने त्याला फालतू म्हटलं. किती फालतू आहे हा असं ती त्याला बोलली. हेच जर उलट झालं असतं तर, म्हणजे जान्हवीने त्याला फालतू म्हटलं तसं जर सूरजने तिला फालतू म्हटलं असतं तर, असं म्हणत उत्कर्षने सूरजबद्दलचं मत मांडलं आहे. तर यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.